नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत इचलकरंजीमध्ये. करुणा अनुरे आणि प्रिया सातपुते या दोन वहिनींना आज आपण भेटणार आहोत. अनुरे आणि सातपुते कुटुंब. इकडे आपण बघितलं तर वहिनी फक्त फिरकी धरून उभ्या आहेत, पण मिस्टर मात्र पतंग एकमेकाची काटण्याच्या प्रयत्नात लागलेले आहेत. म्हणजे बघा, दोघी म्हणजे नवरा बायको, संसाराची दोन चाकं, दोन्ही महत्वाची, पण इथे मात्र एकमेकांची पतंग काटायच्या प्रयत्नात असतात. घरात सुद्धा नेमकं तेच घडतं, पण तरी सुद्धा शेवटी पतंग उंची गाठतोच. आता आपल्याला तेच बघायला मिळतं आहे आणि त्यामुळे आजच्या भागात आपण बघणार आहोत की कोण जिंकणार पैठणी आणि कोण आजच्या पैठणीच्या मानकरी ठरणार. नमस्कार. नमस्कार. तिळगुळ घ्या, गोड बोला. गोड बोलू. हो. महाराष्ट्राच्या विविध गावात जात असताना आता इचलकरंजीत माझ्यामध्ये आम्ही पहिल्यांदा आलेले आहोत, पण किती वेगळ्या पद्धतीने स्वागत झालेलं आहे. एकदम आनंदाचं वातावरण आणि सुरुवात तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं वहिनीने म्हटलेलं आहे. हे खरं तर त्यांना सांगायला पाहिजे की तुम्ही गोड बोला म्हणून. खरं आहे ना? हे बघा, होय म्हणतात, तुम्ही गोड बोलत नाही. मी बोलते. बोलता ना? हो. एक उखाणा द्या. महाराष्ट्रात संक्रांत सण करतात मोठा. आप्पासाहेबांबरोबर आनंदाचा सण आहे. आनंदाला नाही तोटा. अरे वा, अभिनंदन. बस आता त्या ओळख करून सांगा. हे माझे मोठे धीर. नमस्कार. हे माझ्या मोठ्या जाऊबाई. नमस्कार. हे माझे 2 नंबरचे धीर. नमस्कार. ह्या माझ्या 2 नंबरच्या जाऊबाई. ती माझी मुलगी. नमस्कार. आणि ह्या माझ्या सगळ्या मैत्रिणी. नमस्कार. नमस्कार. आणि ह्या सगळ्या जणी. त्या सगळ्या आमच्या कॉलनीत. धन्यवाद. धन्यवाद. आणि आता सुरुवात करणार आहोत आपण गप्पांना. नमस्कार. नमस्कार. काय म्हणता, कुठल्या तुम्ही? मी बीड जिल्ह्यातील गेवराई गावचं माझं माहेर. मग इकडे कधी आलात तुम्ही इचलकरंजीमध्ये? ते माझं 1998ला 97ला 97ला इकडे आलात. इकडे आलं. पण एवढा महाराष्ट्र असताना ते तिकडे का गेले मुलगी बघायला? ते माझी मधली जाऊबाई माझी पाहुणी आहे ना, हा. त्या मार्फत म्हणजे माझं स्थळ मिळालं. हो. काय करतात मिस्टर? मिस्टर माझे कॉम्प्युटर इंजिनियर आहेत. बोलवा ना. या. नमस्कार. नमस्कार. तुम्ही पहिल्यापासून इचलकरंजीत? जन्मला कोल्हापुरात. कोल्हापुरात. 1 वर्षाचा असताना जे काही इचलकरंजीत आले तेव्हापासून आम्ही इचलकरंजीतच आहे. परत आई वडील मला सोडून गेलेले आहेत. परत लग्न माझं झालं 97 साली झालं. 97 साली? 97 साली लग्न झालं माझं. तुम्ही बघायला गेले होते? आम्ही पाहायला गेलो होतो तिला. कुठे? गेवराईला. काय सांगताय? मग काय झालं? आम्ही दोघे जाऊन पाहिलं तिला आणि तात्काळ निर्णय दिला मला पसंत आहे मुलगी म्हणून. हो. बाय. आता एक खेळ खेळणार आहोत. होम मिनिस्टर मध्ये इतके भाग आपण बघितलं तर वहिनी एकट्या खेळायच्या, पण आता तुमच्या लक्षात आलं असेल की आता तसं नाही राहिलंय. आता त्यामध्ये मिस्टरांचा सुद्धा सहभाग आहे. आता या कुटुंबातले 8 सदस्य म्हणजे त्यांचे फोटो यावरती चिकटवलेले आहेत. असे 2 ग्रुप केलेले आहेत, म्हणजे 16. म्हणजे एक जोडी पाहिजे. एकाच व्यक्तीचे 2 फोटो आहेत, ते तुम्ही शोधायचे. तुम्हाला दोघांनाही संधी मिळणार आहे, पण एक 12 संधीमध्ये जरी सगळ्या जोड्या तुम्ही जुळवू शकलात तर 2000 रुपयाचं बक्षीस मिळणार. पण त्यापेक्षा जर जास्त वेळ होत गेला तर पैसे कमी होत जाणार. तेव्हा आता बघूया 12 संधीमध्ये या सगळ्या जोड्या शोधून काढतात का. घ्या. एक. आता तुम्ही बघू. मॅच. 1 3 बरोबर. 4 5 6 7 7
9 10 11 12 चला बक्षीस कमी व्हायला लागला आता 13 14 15 16 त्यामुळे फक्त 500 रुपयाचं बक्षीस या दोघांनी मिळवलं. खरं तर 12 संधीमध्ये जर हे जमलं असतं तर 2000 रुपयाचं बक्षीस मिळालं असतं. ही लक्ष्मी तुमच्याकडे आली, अभिनंदन. चला बघूया त्या घरात काय होतं. उखाणा घ्या. रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हाच, सूरजरावांचे नाव घेते होम मिनिस्टरसाठी खास. अरे वा, बघितलं का, ऐकलं का? द्या आता ओळख करू. हे मिस्टर, नमस्कार. हे सासरे, नमस्कार. या सासूबाई, नमस्कार. आई, नमस्कार. काकी, नमस्कार. ही मैत्रीण आहे. नमस्कार. हे सगळं फॅमिली. नमस्कार. आणि इथे पण आहेत ना? हो, या काय हे सगळ्या? सगळं नमस्कार. नमस्कार. सुरुवात करूया गप्पांना. एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवून शुभेच्छा देणार. नमस्कार. काय करता? ब्युटी पार्लर आहे माझं. कुठे? घरीच आहे. बरं, किती वर्ष झाली लग्नाला? 5 वर्ष. पहिल्यापासून इथेच इचलकरंजीत? नाही, मग कुंडल, सांगली जिल्ह्यात कुंडल. मग लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज. कुठे? कुंडलमध्ये. कसं काय, म्हणजे ते आले होते का? हा, म्हणजे मला बघायला आधी एक पाहुणे आलेले सकाळी आणि हे दुसरंच कोणाला तरी बघायला आलेले. म्हणजे बोलवा त्यांना, बोलवा. थांबा थांबा, त्यांच्याचकडनं ऐकू दे मला. माहिती, बोलवा. नमस्कार. नमस्कार. तुमचं काय लव्ह मॅरेज नाही ना? नाही, अरेंज मॅरेज. मग कसं काय? कुंडल मधलं एक स्थळ आलं मला, म्हणजे आमचे हे होते ना, एजंट होते, त्यांच्याकडून स्थळ आलं. हा, मी ती बघण्यासाठी गेलतो तिथे. मग त्यांचा कार्यक्रम माझा 12-1 पर्यंत आटपला. त्याच्या अगोदर हिला बघण्यासाठी एक आणि तिथले स्थळ आलं एका गावचं तुम्हाला बघण्यासाठी तिला. बर. हा, मग त्यानंतर त्यांचा प्रोग्राम चालू झाला 1 ते 4 वाजेपर्यंत. मग त्यानंतर मग आमचा त्यांचा जो प्रोग्राम होता आधी तो संपल्यानंतर मग आम्ही तिथे गेलो. मी आणि फक्त ते एजंट होतो. त्यानंतर आणि मी तयार नव्हते दाखवण्यासाठी यांना. म्हणजे काय असतं, वेगळं असतं का? तयारी करायला लागते? तसं नव्हे, पण एक येऊन गेलेले आणि दुसऱ्यांदा दाखवायला मी तयार नव्हते, नको म्हणत होते मी. मग घरातल्यांनी फोर्स केले ना, काय आले बघा, आले दाखवलंच पाहिजे म्हणून मग तयार झाले. पण काय असा स्वभाव आहे त्यांचा? त्या मायाळू खूप आहे स्वभाव तिचा. मायाळू. सगळ्यांना सांभाळून वगैरे घेते ती. बरं बरं, व्हेरी गुड. याच्यामध्ये काही फोटोग्राफ्स आहेत, चेहरे. ते फोटो अचूक जुळवायचे. 12 संधीमध्ये जर दोघांनी मिळून ते टार्गेट पूर्ण केलं 12 संधीमध्ये, तर 2000 रुपयाचं बक्षीस मिळणार. 13 झाले तर मग कमी कमी होत जाणार. आधी तुम्ही 1 2, आता तुम्ही. व्हेरी गुड, द्या 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 कमी कमी व्हायला लागले आता. 13 14 15 16 17 सगळंच बक्षीस घालवलं आता त्यांनी. 18 झाले ना तो. 19. या खेळामध्ये काहीही बक्षीस मिळणार नाही, कारण 12 संधीमध्ये हे टार्गेट पूर्ण करायचं होतं. 20 संधी लागल्या आणि मग पैसे कमी कमी होत गेले. मेमरी खेळ होता, एकमेकांनी खेळायचा खेळ होता.
मला वाटलेलं एरवी मिस्टर प्रत्येक गोष्टीला मदतीला धावून जातात, आज सुद्धा धावून जातील, पण तसं काही केलं नाही त्यांनी. हो ना? तोंडिंग होतं का करायचं? समोरासमोर होता खेळ. हा तन्मणी कोण पटकावणार आता या खेळात ठरणार आहे. तुमचे जर आरोप हे जास्त प्रभावी झाले असतील तर प्रभावी आरोप करणाऱ्याला सुद्धा हा तन्मणी मिळू शकतो. त्याचबरोबर ते आरोप जर तुम्ही खोडून काढले तर हा तन्मणी आहे ना, हा तुम्ही त्यांना देऊ शकता. तेव्हा आता सुरुवात करणार आहोत या खेळाला. आणि यांच्या बरोबरीने आणखी कोण तुम्हाला मदतीला पाहिजे असं वाटतं? माझ्या 2 जाऊबाई आहेत. कुठल्या 2 जाऊ? ह्या आणि त्या. या सॉल्ट मांडतात काय? नाही. ते माझी बाजू त्या व्यवस्थित मांडू शकतील. चला, तुमची वेळ सुरू होते आता. कोण बोलणार सगळ्यात आधी? तुम्ही. आपण कोण? मी मिलाग्रेन सोस, मी तिची खास मैत्रीण. अरे वा, बोला तुमचं काय म्हणणं? ती फार गुणी आहे, पण एकच गुण तिचा म्हणजे आम्हाला खटकतो की एखादी गोष्ट तिच्या मनाविरुद्ध घेतलेलं पटकन राग येतो. काय सर्वात लहान आहे ना ती आणि तुम्ही सगळेजण त्याचे हट्ट पुरवताय. पण तुम्ही हट्ट पुरवत नाहीत म्हणून त्यांना पुरवायला लागतात. पुरतातच ते. काय हसल्यावर मनापासून हसले. आम्हाला असा अनुभव आहे की ते ऐकत नाही. हे कोण आहे? थांबा, हे कोण आहे? धीर आहे. तुमचं काय म्हणणं आहे? ऐकत नाही. मोठी माणसं सांगितल्यावर तिने पटकीनं आपलं आधी म्हणावं, म्हणजे पटल्या आधी पहिल्यांदा ऐकावं आमचं. पटण्यासारखं बोललं तरच बोललं. माझं मिस्टर तरी म्हटलं यांचा आवाज का वाटला? काय ऐकतात खरं, आधी पहिल्यांदा मोठ्या माणसाचं ऐकून घ्यावं. आम्हाला पटलं तरच आम्ही त्यांचं म्हणणं पटवून घेतो. एक मिनिट, मला सांगा, आता यांना जर इकडे उभं केलं तर काय आरोप करा? बरोबर प्रश्न विचारला. आरोप नाही. बरं, आता अजून कोणाला काय बोलायचं? स्वयंपाक करायला फार कंटाळा येतो. फिरायला जास्त आवडतं. ती अगदी सुंदर करते. स्वयंपाक करायला कंटाळा येतोय असं नाहीये तिला, म्हणजे दुसरे जनरली पदार्थ किंवा काहीतरी नवीन करावं हे फार आवड आहे तिची. स्वयंपाकच करावं असं काही नाही. तुम्ही जेवणाच्या वेळेवर काही इकडे थोडक्यात या सगळ्यामध्ये बघितलं तर खूप आनंदाचं वातावरण आहे. वहिनींचं या सगळ्या आरोपांवरती किंवा कौतुकावरती काय म्हणणं आहे ते आधी आहे? कौतुक म्हणजे मला राग येतो नाही असं नाहीये, पण कसं होतंय राग आला की मी बोलते, परत मला वाईट वाटतं की पण सगळ्यात जास्त रागाचं कारण कोण आहे? रागाचं कारण म्हणजे एक मिनिट, तुम्ही का हसलात? तुमचं अजून काय म्हणणं आहे का सांगा? स्वयंपाकाचं त्या म्हटल्या ना, तर मला कसं बाहेर पण फिरायला लागतं आणि आमच्या जाऊबाईंना कसं स्वयंपाकाचं आवड आहे. बरोबर. तू एवढं फिरते, मी कलेक्शन करते ना ऑलरेडी, ते पण काम करतात. हो, मग ते मला बाहेर फिरायला लागतं. ते म्हणतात मी स्वयंपाक करते, तू बाहेरचं काम. तुम्ही इथून पुढे काळजी घ्या. दुपारी 12 ते 3 या वेळात ह्यांच्याकडे जायचं. बरं, आजपासून एक बदल करणार असाल स्वतःमध्ये तर कोणता करा? बदल तर मी आता नवीन वर्षात केलेलाच आहे की कायम पॉझिटिव्ह. प्रत्येकाच्या बघितलं तर त्यांच्यातला चांगला गुणच मी बघणार. वाईट असेल तर तो माझ्या मनात येऊ सुद्धा देणार नाही. म्हणजे आला तरी मी त्याला म्हणणार की हो, मला चांगला, त्यांच्यामध्ये हाच चांगला. हा तन्मणी आपल्याला भेट म्हणून मिळतोय. अभिनंदन. तेव्हा आता जाऊन भेटूया त्या कुटुंबात. आणि आता या घरातलं कोण काय बोलणार आमच्या वहिनींबद्दल ते ऐकणार आहोत. बरं, हा, तुम्हाला अजून कोण मदतीला पाहिजेत की एकटे बस आहेत? माझी काकी आणि त्यांची काकी. बोलवा. 2 काकी. आरोप करायची वेळ सुरू होते आता. खूप वाटते. तुम्ही सासूबाई का? कोण तुम्ही? ऐकत नाही. होय, मी नाही. मग कितीतून मग कोण आरोप? खूप वाटते आहे. काय ऐकत नाही. कितीदा बोललं तरी तसंच वागत्या.
तसं काय मम्मी ते हट्टी वगैरे काही नाही. आपण एकदा तू जाऊ नको म्हटली त्या गावाला, आम्ही गेलो का त्या दिवशी गावाला किंवा कुंडलला परत घालवलं की आम्ही मनानं. त्या दिवशी आमची भांडणं झाली. त्या दिवशी कुंडलला जाऊ म्हटलीस रागानं, आम्ही गेलो का सोडून त्या दिवशी घर. मग परत घालवलं की नाही आम्ही गेलाच का नाही परत? आणि हट्ट मम्मी ती माझ्याकडेच करणार ना, तिला नवरा असल्यामुळे ते माझ्याकडेच करणार हट्ट. तू असं कसं म्हणते ते हट्ट करते का? मुलाला मार नको म्हणलं तर मारती बाळाला. तुमच्या मुलाला तिच्या ऐकत नाही, अजिबात ऐकत नाही. होय मारते. आणि अगं ते दूध ते पे, एक दिवस तू पाजून दाखवते का त्याला दूध? ते दूध पितं का तुझ्याकडं? मग ते त्याला हे करायला नको पोटाला काहीतरी खायला, दूध आम्हाला जसं असतं की का म्हणून आम्ही पाजत नाही दूध, तिनंच पाजायला पाहिजे की. अजून कोणाला काही आरोप काही बोलायचं आहे का? आम्ही घरी आले की नाही आमच्याकडे लक्ष देत नाहीत, ते आपल्याच नजत असतात. मग आता ही कसं पार्लर बघायचं असतं, पण घरातलं सगळं बघायचं असतो, बाजार. आमची आई पण भरपूर कामं करते घरात, तिला एकटीलाच लावते असं नाही कामं करायला. आई तर करतेच ग काम, आई करते बरोबर आहे. आम्ही 6 महिन्यात आम्ही केव्हा आम्ही 6 महिन्यातून एकच दिवस येतो, त्यावेळी पण आम्हाला वेळ देत नाहीत त्यांनी. पण वेळ द्यायला पाहिजेत ना आम्हाला. 6 महिन्यात येतात का नाही, त्याला तिला म्हणतात माझं फेशियल करायचं, कपडा करायचा. 1 मिनिट आई, या माहेरपणाला येत नाही, फेशियल करायला येतात, कळलं तुम्हाला? आणि कंटाळा आला की त्यांचा स्वयंपाक लागतो करायला. दूध द्या, दूध द्या. अरे आता ह्या कोणाच्या बाजूने आहे? सासूबाई इकडे आल्या लगेच. थांबा 1 मिनिट इकडे घ्या. आता बोला. मग आणि असं स्वयंपाक करा, नाश्त्याला द्या, चहा दूध, बोर्नविटा पाहिजे, बिस्किट पाहिजे, डबा पाहिजे, जाताना जेवण आणि घरातले. पण आज तन्मणी मिळवून दिलेला आहे खरं तर तो मिस्टरांनी, कारण काय नेटानं भांडण केलं. आणि आता कोण जिंकणार पैठणी आता ठरणार आहे. खेळ सोपा आहे, इकडे उभं राहायचं आणि वहिनींनी इकडनं ही अशी रिंग टाकायची. ही रिंग अचूक त्या जो डॉल्फिन आहे त्याच्यामध्ये जायला पाहिजे. दोघींना 10-10 संधी मिळणार. ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर. ज्यांना मिळणार आहे त्या बघूया कोण मिळवणार पैठणी. 5 संधी आधी तुमच्यासाठी. जरा टाळ्या वाजवून दोघींनाही शुभेच्छा देऊया. 1 2 3 4 5 1 व्हेरी गुड. 2 5 1 4 1 मात्र मी राखून ठेवणार आहे, ती शेवटच्या क्षणी बघूया काय होतं. 1 2 1 दोघींना 1 संधी. आता पहिली संधी तुम्हाला. 1 ही संधी खूप महत्वाची आहे. ही संधी निर्णायक ठरू शकते. शांतपणे वेळ घ्या आणि टाका. ही भेटवस्तू झी मराठीकडून आपल्यासाठी. तर ही भेटवस्तू तुम्हाला झी मराठीकडून. उपविजेत्या ठरल्या सातपुते वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या अनुरे वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टरचा व्यंकटेश कॉलनी
या ठिकाणी इचलकरंजी येथे रंगलेला हा भाग इथेच संपतो आहे. आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.